सकाळी ना दूध आमचं फाटलं, मग आम्ही ते दूध फेकून दिलं नाही. त्या दुधापासून आम्ही असं गुळाचं कलाकंद केला. मी हे बघा किती फडफडीत झालाय. ज्यांच्या घरी दूध जर नासला असेल तर असं तुम्ही काय करा, ते पनीर ना बाजूला काढा आणि पाणी असं कुत्र्याला वगैरे द्या ते प्यायला किंवा मांजराला. आणि राहिलेल्या पनीरपासून म्हणजे असं फडफडीत होतं ते गरम असल्यावर. आणि हे बाजूला सगळं पाणी काढून ना पांढरं असतं, ह्याच्याऐवजी हे पांढरं असतं पनीर. मग ते काय करायचं, तुम्ही कढईमध्ये घ्यायचं, दूध टाकायचा थोडा, म्हणजे गोड होईल या प्रमाणात. आणि विलायची टाकून ना ह्यातलं पूर्ण पाणी आटवायचं. हे बघा किती छान झालं हे कलाकंद. तुम्ही दूध आटवून पण करताय, पण हे फाटल्यावर पण दूध सेम असं कलाकंद सारखं लागतं. हे खूप चविष्ट लागतं, हेल्दी पण आहे हे खायला. किती फडफडीत झालंय बघा हे. मला तर खूपच आवडलंय, खूप टेस्टी झालंय. विलायची, गूळ आणि ते फाटलेलं पनीर असतं ना, ते पनीर फक्त घेऊन सगळं पाणी आटवून ह्याच्यातलं असं फडफडीत झालंय हे. फाटलेलं दूध असतं ना ते पाणी बाहेर काढायचं आणि जे पनीर असतं ना ते पनीर फक्त घ्यायचं आणि ते कढईमध्ये ना घेऊन, पनीर कढईमध्ये फक्त घेऊन त्याच्यामुळे प्रमाणात गूळ टाका, थोडीशी विलायची टाका. त्यातलं हे सगळं पाणी आटल्यानंतर असं दिसतं बघा. हे पूर्ण पाणी आटवायचं ह्याच्यातलं. किती छान झाले बघा हे. ते आपण कलाकंद सारखंच दिसतंय हे. मला तर खूप टेस्टी झालंय. मी गुळातलं केलं बरं का, साखर नाही घातलं याच्यामध्ये. ओन्ली गूळ, वेलदोडे बारीक कुटून गरम करून हे सगळं मिक्स करून गरम करून पूर्ण पाणी आटवून मग हे असं झालेलं आहे बघा. किती सुंदर झालेलं आहे. खूपच आवडलंय मला बघा. टाकावापासून मी टिकाव केलेलं आहे बघा. हेल्दी आहे, त्याच्यात कॅल्शियम भरपूर असतं, हाडासाठी खूप चांगलं असतं हे. असं टाकून न देताना असं हेल्दी बनवा तुम्ही काहीतरी. यांच्या घरी आता ह्या दिवसात दूध फाटणारच आहे कोणाच्या घरी, त्याच्यामुळे टाकून न देताना असं कलाकंद बनवा ह्याचं. खूप मस्त झालं. गूळ विलायची घालून करा. आवडलं तर नक्की सांगा. हा व्हिडिओ मी डायरेक्ट बनवला नाही, तुम्हाला फक्त सांगते. चला बाय.